सर्वांना नमस्कार। आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत नथीच्या खूप सुंदर अशा डिझाईन्स व्हिडिओमध्ये दाखवलेले आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। कोल्हापुरी नथ म्हणाल तुम्ही किंवा गुजराती मारवाडी जसे नथी घालतात त्या सर्व डिझाईन्स मी व्हिडिओमध्ये दाखवलेले आहेत। ही बघू शकता पहिली डिझाईन आहे। खूप सुंदर अशा डिझाईन्स व्हिडिओमध्ये दाखवलेले आहेत। व्हिडिओ शेवटपर्यंत जर पाहिलात तर नक्कीच खूप सुंदर अशा डिझाईन तुम्हाला पाहायला मिळतील अशी आशा करते। ही बघू शकता एक तुम्ही काही युनिक ठिकाणी अशी डिझाईन्स पाहिली असेल। या सर्व सोन्याच्या नथी आहेत, 18 कॅरेट हॉलमार्कच्या आहेत, त्यामुळे लक्षात ठेवा। आणि मोत्याचे सुद्धा वजन त्यामधून कमी होईल। जास्तीत जास्त 2, 2.5, 7, 3 ग्रॅमपर्यंतच्या ह्या डिझाईन्स आहेत। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा। ही बघू शकता ही राजस्थान वगैरे आहे, ह्या साईडला ही नथ घातली जाते। ही बघू शकता ही अगदी कोल्हापुरी ही जशी नथ असते आपली त्याप्रमाणे नथी आहेत। सध्या नथींचा खूप ट्रेंड आहे, जीन्सवर सुद्धा मुली नथी घालतात, त्यामुळे ह्या सर्व डिझाईन्स मी कव्हर करण्याचा प्रयत्न केला या व्हिडिओमध्ये। तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। जर कोणाला मंगळसूत्रांचे सुद्धा जर डिझाईन्स बघायचे असतील तर मी माझ्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे आणि माझ्या चॅनलची सुद्धा लिंक देते, तर त्यावर जाऊन तुम्ही बाकीचे सुद्धा डिझाईन्स नक्की चेक करा। ही पण बघू शकता खूप सुंदर अशी खाली जे मोती आहेत तर ते बघू शकता तुम्ही, खूप असे मस्त डिझाईन्स आहेत। ही पण बघू शकता। अगर तुम्ही अशी काशीबाई वगैरे जर कॅरेक्टर जर बघितलं असेल तर त्यामध्ये सुद्धा अगदी आपली कोल्हापुरी जशी नथ आहे ते डिझाईन्स वापरलेले आहेत। तर नक्कीच तुम्ही ह्या डिझाईन्ससुद्धा ट्राय करू शकता। अगदी पैठणी असेल, आपली साधी साडी जरी असेल आणि किंवा जीन्सही असेल तरी तुम्हाला नथ शोभूनच दिसते। त्यामुळे मी पहिल्यांदाच माझ्या चॅनलवर अशा डिझाईन्स दाखवलेल्या आहेत। ही पण बघू शकता व्हिडिओ आहे काही डिझाईन्सचा माझ्याकडे, त्यामुळे व्हिडिओसुद्धा ॲड केलेला आहे। ही पण बघू शकता काही डिझाईन्स घातल्यानंतर कसा लुक येऊ शकतो यासाठी मी काही ग्राफिकमध्ये लेडीजचे जे फोटो आहेत त्यासुद्धा त्यांच्यासोबतसुद्धा डिझाईन दाखवलेले आहेत। ही बघू शकता। जर कोणाला इन्व्हेस्टमेंटसाठी डीमॅट अकाउंट खोलायचं असेल तर त्याचीसुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यावर जाऊन स्वतःचं डीमॅट तुम्ही स्वतः खोलू शकता। एक लेडीजसाठी इन्व्हेस्टमेंटसाठी खूप चांगला असा पर्याय सुचवलेला आहे मी, त्यामुळे मी डीमॅट अकाउंट सांगितलं। कोल्हापुरी नथ तर खूप फेमस आहे आणि ही सहसा सगळीकडेच घातली जाते आणि ह्यामध्ये लुकसुद्धा खूप सुंदर असा येतो। ही बघू शकता अगदी साधी साडीपासून तर ते पैठणीपासून कोल्हापुरी नथ सगळ्यावर चालते। ही बघू शकता। आणि सध्याच्या ट्रेंडनुसार खूप वेगवेगळ्या प्रकारच्या नथी आलेल्या आहेत, त्यामध्ये मोत्यांचे कलरसुद्धा वेगवेगळे पाहायला मिळतात। काही मोती असे जरासे पिवळसर असतात तर काही मोती एकदम सफेद असतात, तर त्यामध्ये दिसण्यामध्ये सुद्धा लुक वेगळा वाटतो। आणि काही नथी तर तुम्ही बघू शकता ही डिझाईन दाखवलेली ही सेम टू सेम म्हणजे पूर्ण सोन्यामध्ये नथ आहे आणि बघू शकता फक्त 2 खडे लावलेले आहेत आणि खाली फक्त 3 मोती आहेत, पण लुक बघू शकता। हाईसुद्धा खूप ट्रेंडमध्ये चाललेली आहे, म्हणजे जसं की तुम्ही कोणत्याही शोरूममध्ये जर पाहायला गेलात तर तुम्हाला सहसा म्हणजे सोन्याचे सुद्धा नथी दाखवल्या जातात आणि जास्तीत जास्त करून कोल्हापुरी जी नथ असते आपली साध्या प्रकारची ती सुद्धा दाखवली जाते। त्या पुढची डिझाईन ही बघू शकता खूप सुंदर अशी वेगळी अँटिकची जशी डिझाईन्स असते अशी नथ आहे। त्यामध्ये फुलसुद्धा मध्ये बघू शकता खूप सुंदर असा लुक तुम्हाला ही डिझाईन जर घातली तुम्ही बनवून सेम टू सेम तर खूप सुंदर असा येऊ शकतो। ही पण बघू शकता मी तुम्हाला बोलली मगाशी त्याप्रमाणे हे सोन्याचे मोती वापरून पूर्णतः नथ बनवलेली आहे। ही पण बघू शकता लुक अतिशय वेगळा सुंदर असा दिसतोय आणि तुम्ही बघू शकता कशी डिझाईन आहे। त्या पुढची सुद्धा नथ अगदी तुम्ही सिरियलमध्ये वगैरे जर काम करत असतील लेडीज तर बघू शकता तुम्ही ही ज्याप्रमाणे दाखवलेली आहे त्याप्रमाणे हिचा लुक येऊ शकतो। जसं की आपण अँटिकचे जसे दागिने असतात त्याप्रमाणेच हा लुक दाखवलेला आहे। ही पण बघू शकता ह्या नथी नॉर्मली आपल्या जशा बाजारामध्ये विकत घ्यायला जातो तशी नथ आहेत आणि ही जी नथ दाखवलेली मी तुम्हाला पहिलेच दाखवलेली ही जी राजस्थान वगैरे आहे किंवा मारवाडी गुजराती वगैरे आहे त्या लोकांमध्ये लग्नासाठी ह्या नथी वापरल्या जातात आणि लग्नासाठी नथींचा सहसा वापर होतो असं आहे। त्यामुळे नथी नक्कीच आवडल्या असतील तुम्हाला अशी मी आशा करते आणि व्हिडिओ शेवटपर्यंत जे लोक आत्तापर्यंत बघत असतील त्यांनी व्हिडिओला लाईक नक्की करा। जर कोणाला माझ्या चॅनलची लिंक दिलेली आहे, बाकीचे व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की चॅनलवर व्हिजिट करून बघू शकता आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। आणि सुरेखा 2511 हे माझ्या चॅनलचं नाव आहे, तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या मित्रांना नक्की शेअर करा। थँक्यू।